धीरज, तू शिक्षक आहेस, प्राथमिक शिक्षक आहेस. हो सर. आणि आज तू ज्या शाळेचा मुख्याध्यापक आहेस ती शाळा कुठे आहे बरं? ही शाळा आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये जे तालुके आहेत त्यातला सर्वात दुर्गम जो तालुका आहे शहापूर तालुका, हा संपूर्ण आदिवासी तालुका म्हणून आहे. आणि या तालुक्यामध्ये शहापूरच्या नाशिक साईडला जाताना जो मुख्य मुंबई नाशिक हायवे आहे, ज्याला आपण मुंबई आग्रा हायवे म्हणतो, त्या महामार्गावर 3 किलोमीटर आतमध्ये ही शाळा आहे. शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत आता? आपली ही जी शाळा आहे ही ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत येणारी सरकारी शाळा असल्यामुळे ही एका पाड्यावरची आदिवासी छोटीशी शाळा आहे, ज्या शाळेमध्ये मी आणि माझे सहकारी श्री पौल सर असे आम्ही दोघे शिक्षक कार्यरत आहोत. आणि 24 विद्यार्थी या शाळेमध्ये 1ली ते 5वीचे शिक्षण घेत आहेत. फक्त 24? हो. आता ही छोटी शाळा हो आणि तुझ्या संस्थेचं काम, हो. ह्या दोघांचा काय संबंध आहे? मी अगोदर ज्या शाळेमध्ये होतो तिथे मी 13 वर्ष कार्यरत होतो. त्या शाळेमध्ये मी जेव्हा काम करत होतो तेव्हा अगदी पहिल्या दिवसापासून मला तिथल्या काही अडचणी किंवा समस्या जाणवल्या. आणि त्या समस्या निराकरण करण्यासाठी, त्या समस्या सोडवण्यासाठी अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही धडपड सुरू केली. आणि म्हणून माझी शाळा जरी छोटी असली तरी आज जवळपास 100 शाळांवर आपण काम करतोय तालुक्यातल्या, आणि 1,500 विद्यार्थ्यांपर्यंत हे काम आपण आज पोहोचवलं आहे. काय काम करतोय आपण? आमची बेसिक कन्सेप्ट अगदी क्लिअर आहे. ज्याला जे आवडतं त्याने ते करावं. म्हणजे शाळेमध्ये सगळे विषय शिकवले जातात, अर्थात ते गरजेचे आहेत. मराठी, गणित, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र ते सगळे विषय ही मुलं शिकतात. पण एक कुठलं तरी असं त्या मुलामध्ये असतं की जे त्याला आवडत असतं, त्याच्या आवडीचं असतं, तर ते त्या मुलांमध्ये उपजत गुण त्याचे हेरायचे आणि त्याच्यासाठी जे जे काही त्याला लागेल, कधी मार्गदर्शन, कधी आर्थिक सहकार्य, ते करायचं. पण ह्या 1,500 मुलांपर्यंत तुम्ही पोहोचलात कसे? एक गोष्ट आहे अगदी छोटीशी, त्या गोष्टीच्या माध्यमातून मी जर हे सांगितलं, कारण बहुसंख्य मुलंच इथे आहेत. एक शाळा असते छोटीशी आणि त्या शाळेमध्ये एक अत्यंत मस्तीखोर मुलगा असतो, होरात्य मुलगा. त्याला काहीच अभ्यासातलं येत नसतं बरं का, पण असतो चाणाक्ष व्यवहार ज्ञानामध्ये वगैरे. तर त्या शाळेतले शिक्षक एकदा मुलांना प्रश्न विचारतात की आज मी ना भूगोलाचा नकाशा घेऊन आलो आहे. अनेकांना ही गोष्ट कदाचित माहीतही असेल. तो नकाशा तुम्ही बघायचा आणि मी विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं किंवा ती कृती करायची. तो नकाशा ते वर घेतात आणि असा सुरळी काढतात, नकाशाची सुरळी. त्या टेबलावरचा नकाशा वर करतात, तर त्या नकाशावर जगाचं चित्र असतं. आणि ती मुलं तो नकाशा बघतात. 2 मिनटं ते दाखवतात त्याला, त्या मुलांना, आणि लगेच तो नकाशा खाली ठेवतात आणि फाडून त्याचे लहान लहान तुकडे करतात आणि सांगतात की आता हा नकाशा जोडा. बरं का, कोणालाच जमत नाही जगाचा नकाशा कसा जोडायचा ना. आपल्याला अगदी उंदीर मांजर जरी ते लहान मुलांच्या गेममधलं जोडणं अवघड जातं, पण जो मस्तीखोर मुलगा असतो तो येतो आणि पटकन तो नकाशा जोडतो 2 मिनिटामध्ये. सगळ्यांना आश्चर्य वाटतं, शिक्षकांना आणि त्या मुलांना. तू कसा जोडलास रे बंड्या? तर तो म्हणतो, गुरुजी मी त्या नकाशाच्या भानगडीतच पडलो नाही. तुम्ही जो नकाशा दाखवला होतात ना, तुम्ही ठेवताना त्याच्या मागची बाजू मला दिसली. त्या जगाच्या नकाशाच्या पाठी एका माणसाचं चित्र होतं. मी माणूस जोडला मागचा, जग आपोआप जोडलं गेलं. आणि आम्ही ही जी आज मुलं आमच्या संस्थेमध्ये आहेत, ज्यांना आम्ही मदत पोहोचवतो किंवा जी लोकं आम्ही जोडलीत, तो प्रवास इतका साधा सोपा आहे. आम्ही एक एक माणूस जोडलाय, जग आपोआप जोडलं गेलंय. ही गोष्ट 17 वर्षांची आहे. 17 वर्ष आदिवासी भागामध्ये जिथे 15, 20, 24, 25 अशी मुलं आहेत, त्यांना सतत जोडायचं, तिथे जाऊन जोडायचं, म्हणजे प्रवास करावा लागलाच असेल ना? हो सर. माझी अगोदरची जी शाळा होती ती तालुक्याच्या ठिकाणापासून तब्बल 35 किलोमीटर दूर होती, म्हणजे जाऊन येऊन 70 किलोमीटर. आणि तो प्रवास मी तिथे 13 वर्ष केला सातत्याने. आणि त्याचं हे फळ आहे कदाचित मी आज इथे बसलोय. हो. आता आपण ना त्या व्रात्य मुलाकडे येऊया. म्हणजे तू शाळेतला. बरं. तर तू शाळेत असताना कसा होतास? मी शाळेत असा मुलगा होतो जो कोणत्याच पालकाला वाटत नाही की आपल्या घरी जन्माला यावा. म्हणजे आपल्या पालकांची एक गंमत असते, आपल्याला शिवाजी आपल्या घरी जन्माला यावा असं वाटत नसतं. शिवाजी महाराज म्हणजे अर्थात. आणि अगदी मस्तीखोर मुलगा यावा असं वाटतं सगळ्यांना. अगदी IIT इंजिनियर जन्माला यावा, डॉक्टर जन्माला यावा असं वाटत असतं. मी अत्यंत बिकट परिस्थितीत शिक्षण घेतलं, फार वाईट परिस्थितीत मी शिकलो. आता तुम्हाला सगळ्यांना वाटलं असेल वाईट म्हणजे काय, बिकट म्हणजे काय. आपल्याकडे बिकट म्हणजे काय की पायात चप्पल नसेल याच्या घालायला,
किंवा आई वडील कुठेतरी रोजगार याच्यावर काम करत असेल, तर असं काही नव्हतं. माझ्या शिक्षणाची वाट लागली. मी ठाण्यातल्या त्या शाळेमध्ये शिकलो ज्या शाळेमध्ये योगायोगाने आजचे मुलाखतकारसुद्धा शिकलेत, बेडेकर शाळेमध्ये ठाण्याच्या. म्हणजे माझा बालपणीचा एक अनुभव सांगतो, अतिशयोक्ती वाटेल. मी दोन्ही हाताने लिहायचो सर, हे मी तुम्हाला सांगितलंय मागे. पण अंधश्रद्धा असते ना आपल्याकडे, म्हणून माझा डावा हात कॉटला बांधायचा. आम्ही ज्या चाळीत राहायचो त्या कॉटला म्हणजे खाटेला माझा हात बांधला जायचा की डाव्या हाताने लिहू नये, डाव्या हाताने जेवू नये. मग माझं अक्षर खराब झालं, मी फक्त उजव्याच हाताने लिहायला लागलो. पण मी अजूनही दोन्ही हाताने बॅटिंग करतो, दोन्ही हाताने मला बॉल टाकता येतो, सगळं करता येतं. तर अशा परिस्थितीत माझ्यावर ते संस्कार घडले. 7वी-8वीपर्यंत ना माझं गणित खूप चांगलं होतं. पण 8वी-9वीला म्हणजे मराठी माध्यमाचे मुलांना तर जास्त माहीत असेल, भूमिती वगैरे बीजगणित, गणिताची फोड झाली तिथे 8वी-9वीला आणि माझी वाट लागली. ज्या दिवशी आणि ज्या क्षणी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात बाकोबा कसोट्या आल्या, त्या क्षणी माझ्या कसोटीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. प्रमेय आली, त्यांनी माझा प्राण घेतला अर्धा जवळजवळ. आणि मला ते समजेच ना, काय म्हणजे चतुर्भुज त्रिकोण, समभुज त्रिकोण, आणि गंमत व्हायला लागली आयुष्याची. आणि झालं असं की ज्या विषयांमध्ये मला रस होता, जे विषय मला यायचे, म्हणजे मला इतिहास आवडायचा, मला मराठी आवडायचा, तेही मला जमेनासे झाले. कारण आपल्यावर समाजाचं प्रेशर असतं, तुम्हाला काय येतंय याच्यासाठी पाठीवर थाप मारणारा लाखातून एखादा मिळाला तर मिळेल, पण तुम्हाला जे येत नाही त्याच्यासाठी टोचणारे लाखो हात तुमच्यावर उगारले जातील. अशी आपली शिक्षण व्यवस्था आहे असं मला वाटतं. आणि माझी अक्षरशः म्हणजे त्या काळाच्या भाषेत बोलत तर माझी काशी होऊन गेली अक्षरशः. आणि 9वी-10वीला हालत इतकी वाईट झाली की शेवटी शिक्षक म्हणायला लागले, याला बाहेरून बसवायचं की काय, 10वी पास होईल की नाही. पण माझ्या आईवडिलांच्या पुण्याईने मी 10वी पास झालो. कारण प्रिलिम नंतरच्या 1 महिन्यात त्यांनी माझ्यावर खूप मेहनत घेतली. ती मेहनत अशी की स्वयंपाकघरातलं एकही शस्त्र आणि अस्त्र त्यांनी बाकी ठेवलं नाही. त्या सगळ्यांचा माझ्यावर प्रयोग झाला. म्हणजे लाटणं, उलाटणं किंवा जे तुम्ही काही म्हणता, जे लाथाबुक्या तर कॉमन, म्हणजे त्याला मारणं म्हणत नाहीत, मारणं हा सौम्य शब्द झाला, त्याला तुडवणं म्हणतात आपल्या भाषेत. आणि हे जेव्हा मला तुडवलं गेलं त्यावेळेला मी घडलो, शिक्षण व्यवस्थेपुरता घडलो आणि मला तब्बल 65% 10वीला मिळाले आणि मी एकदाची 10वी सुटलो. बरं, 10वीला 65% त्या काळी मिळालेला मुलगा आणि जो मराठी माध्यमाचा आहे, त्याला सायन्सला टाकावं का? तुम्हीच मला उत्तर द्या. तर माझ्या काळामध्ये मुलांना सायन्सला घातलं जायचं, आजही मुलांना सायन्सला घातलं जायचं. मला सायन्सला टाकलं, ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजमध्ये टाकलं मला. आणि तिथे तर म्हणजे होता नव्हता तेवढा प्राणसुद्धा माझा गेला. कारण पहिल्याच दिवशी फिजिक्सच्या लेक्चरला लॅमडा माझ्या आयुष्यात आला 11वीलाच. तो अक्षरशः आजही मी पेपर उलटा करून व्हाय काढतो, कारण तो जमेच ना मला तो. आणि मग ते डेरिव्हेटिव्ह आणि साईन थिटा कॉस थिटाने मला पूर्ण पोखरून टाकलं. हे तर साईन थिटा कॉस थिटा समजेच ना. मग 2 वर्ष कॉलेजलाच गेलो नाही. शाळेला पर्याय नसतो, शाळेपर्यंत आपण एवढे काही द्वाड नसतो की शाळेला दांडी बिंडी मारता एवढी हिंमत नसते. कॉलेजला बंक नावाचा नवीन शब्द शिकला जातो आपोआप मुलांकडून. आणि लिटरली बंक मारायला सुरुवात केली. 2 वर्ष उपवन येऊरच्या जंगलामध्ये माझ्या मित्रांसोबत यथेच्छ उंदडलो. डायरेक्ट घरच्यांनी फटकवलं म्हणून डायरेक्ट एकच परीक्षा दिली, 12वीची मेन बोर्डाची परीक्षा. लिटरली मी 12वीचं सायन्सचं केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल सुद्धा नाही दिलं 20 मार्काचं. आणि मला जे पडायचे होते ते मार्क पडले 48.20 मार्क, म्हणजे 48% मला 12वी सायन्सला पडले. त्याच्यात जवळपास 70 मार्क माझे मराठीचे होते आणि 60-70 इंग्रजीचे होते. म्हणजे 40-45चा एव्हरेज मी काढला आणि पुन्हा मी त्याच्यातून निघालो. बरं, पुढे या पुढेमध्ये असं झालं की तोपर्यंत परिस्थिती एवढी गंभीर झाली होती. पहिल्यांदा आपल्या घरात एखादा आजारी असतं माणूस, तेव्हा त्याला आपण जनरल स्विच साध्या सर्जनकडे नेतो, नंतर ICU. आणि मग माझ्या घरच्यांनी मला शिक्षण व्यवस्थेच्या व्हेंटिलेटरवर ठेवलं. गंमत अशी झाली की आता याचं काय करायचं या मुलाचं, म्हणून मला BScला ॲडमिशन घेतलं. बरं. आणि ज्या ठाण्यात मी राहत होतो आणि ऐरोलीला एक छोटासा गाळा बुक केला माझ्या कुटुंबियांनी की हा पार्ट टाईम, म्हणजे BSc काय 4-5 तासाचं असतं आणि मग रात्री समजा तिथे चायनीजचं दुकान किंवा आईस्क्रीम पार्लर चालवेल. म्हणजे हे सगळं होत असताना BScला ॲडमिशनही घेतलं मी लिटरली ज्ञानसाधना कॉलेजला. अजून पुढे मग एक टर्निंग पॉईंट आला आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात येतो.
फक्त स्टेअरिंग आपलं कोणाचं तिथे वळतं आणि कोणाचं वळत नाही असं मला वाटतं. मग टर्निंग पॉईंट आला की माझ्या आईला कोणीतरी सांगितलं की तुमच्या मुलाला आपण DEDला टाकू. बरं, DEDचं शॉर्ट फॉर्म आमच्या शैक्षणिक भाषेत पण असा केला आहे शासनाने, DED, म्हणजे मी त्याला डेडच समजायचो. DED डेड मधला एक कमी होता एवढंच. तर घरच्यांनी सांगितलं हा एकटा बिघडलाय, याला पिढ्या वाया घालवायचं लायसन का द्यायचं आपण. हा जर DED झाला आणि शिक्षक झाला तर हा पिढ्यांची वाट लावेल, काही पिढ्यांची 30-40 वर्ष. हे चुकीचं आहे ना पूर्ण. हेही बरोबर आहे. तर त्यांनी सांगितलं त्या साहेबांनी का की याला DEDला अशासाठी घालू, याला सुधरवायला, म्हणजे जसं बोर्डिंग स्कूलला मुलांना घालतात ना बघा, तसं याला DEDला घालू, म्हणजे 2 वर्षात हा सुधरेल. कारण DED थोडं स्ट्रिक्ट असतं. कोणी जर केलं, असे शिक्षक बरेच आहेत की तिथे ते प्रोटोकॉलनुसारच शर्ट पॅन्ट घाला, मुलींनी साड्याच घाला, ड्रेसही चालत नाही, असं सगळं. आणि सागर संगीत माझं पुन्हा एकदा नव्याने बारसं केलं शिक्षण क्षेत्रातलं, आणि व्हेंटिलेटरवरनं मला कार्डियाक ॲम्ब्युलन्सने शिक्षणातल्या पुन्हा त्या DEDच्या कॉलेजला लोटलं. हां, आता तो अशा प्रकारे ती सुरुवात झाली एका प्रवासाला. हो सर. DEDमध्ये गेल्यावरती मग तुला हळूहळू काय काय गोष्टी जाणवल्या? मी पहिल्या दिवशी DEDच्या कॉलेजला गेलो आणि मला त्या कॉलेजमधून अगदी व्यवस्थित हाकललं. टी-शर्ट जीन्स घालून गेलो ना, BSCचा मुलगा होतो आणि रात्री DEDला गेलो, आणि तेही मॅनेजमेंट सीट, त्यामुळे वटमध्ये गेलो होतो. 48% मुलाला DEDला काय अगदी कुठेच भरती केलं जात नाही आजही आपल्या शिक्षण व्यवस्थेत. आणि मला हाकललं, ये नाही चलेगा, ही कपडे नाही चालत. गेलो घरी. 8 दिवस गेलोच नाही कॉलेजला. 9व्या दिवशी आईने मग मला उचललं. कोपरी कॉलनी ठाण्याची जी आहे, कोपरी गाव, तिथे माझं बालपण, म्हणजे माझा जन्मच तिथे झाला म्हणायला हरकत नाही. मग कुमार शर्ट्स म्हणून ठाण्यामध्ये अजूनही फेमस दुकान आहे, आणि मग 5-6 शर्ट, 500 त्या साध्या पॅन्ट त्या घेतल्या, आणि माझं पुन्हा मला त्या DEDला लोटलं. आणि मग मी तिथे थोडं थोडं बसायला लागलो. तर मला कळलं की तिथे लॅम्बडा नाही आहे. जिथे मी हजर आहे पण तिथे लॅम्बडा गैरहजर आहे. तिथे साइन थिटा कॉस थिटा नाही आहे. मग मी थोडा रमायला लागलो. अरे म्हटलं आहे मजा आहे. हां. आणि मग मराठीची पुस्तकं, मूल्यमापनाचं पुस्तक, असं सगळं मानसशास्त्र विषय, मग ते मुलांशी कसं बोलायचं, कसं वागायचं, अच्छा मजा आहे. आणि लगेचच पहिल्याच महिन्यात सूक्ष्म पाठ नावाचा एक प्रकार असतो आपल्या DEDला, की वेगवेगळ्या शाळांवर जाऊन मुलांना 10-10 मिनिटाचे लेसन्स घ्यायचे असतात. ओके. त्याच्यासाठी माझी नियुक्ती केली. ठाण्याचं जे कामगार हॉस्पिटल आहे ना मॅडम, कामगार हॉस्पिटल, तिथे मला त्यांनी धाडलं की जा. आणि तिथे मी शिकवायला सुरुवात केली. मला आता खरंच आठवत नाही, उगाच ओढून तडून काही मोठं सांगत नाही आम्ही कधी की हा धडा शिकवला, ही कविता, असं काही झालं नाही. काही आठवत नव्हतं. लटलटका पायांचा होत होता. माझ्या बाप जन्मात मी कधी स्टेजवर उभाच राहिलो नव्हतो, तर असं होणं साहजिक होतं. आणि मी शिकवायला सुरुवात केली आणि मला वेगळंच कळलं तिथे गणित. अरे म्हटलं गंमत आहे, काही मुलांकडे दप्तरच नाही आहेत नीट, फाटलीत दप्तरं. TMCची शाळा होती, काही मुलांकडे चप्पल नाही आहे. काही मुलांना मग विचारलं काय रे काय, म्हणजे माझी आई धुणं भांडी करते, माझे वडील कामगार हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय आहेत. मग तू जेवला का? मग नाही जेवला. मग त्याच्याशी बोलायला लागलो 2-3 दिवस, 4 दिवस जेव्हा जायचो. तेव्हा मला कळलं की या मुलांच्या पायामध्ये चप्पल नाही, यांच्या अंगावर धड कपडे नाहीत, यांच्या पाठीवर दप्तर नाही, घरी कोणाचं मायेचं छत्र आहे नाही आहे, व्यसनाचं प्रमाण आहे कुटुंबियांमध्ये, हे सगळं आहे. तुमच्या पोटात नाही तर तुमच्या डोक्यात कुठून येणार? मग माझे एक उपप्राचार्य होते, निकाळजे सर, आज ते आपल्यात नाही आहेत दुर्दैवाने, ज्यांनी मला घडवण्यात मोठा हातभार लावला. आणि सनकी होतो ना मी, तापट. आणि मग त्यांना विचारलं, सर ही काय भानगड आहे, हे असं चालणार नाही मला, हे सगळं आपण ना, मी एक काम करतो, कारण टवाळखोर ना एकदम, म्हणजे रॉबिन हुड टाईप कॅरेक्टर होतं माझं. यांना एक काम करतो, माझ्या कोपरी गावातली पोरं आहेत, कोपरी गाव माहिती आहे तुम्हाला काय परिस्थिती तिथे, त्यावेळी सगळ्यांना मी ग्रुप जमा करतो, या पोरांना आपण चपला बिपला देऊन टाकू, दप्तर बिप्तर देऊ आपण कुठून तरी, आणि मग यांना शिकू. ते म्हणाले किती जणांना देशील तू? म्हटलं अच्छा गोंधळ आहे. म्हटलं मला काय माहीत नाही, मी यांना शिकवणार नाही, मला यांना सुधरवायचं आहे. एवढंच वाक्य बोललो की मला यांना सुधरवायचं आहे. त्यांनी मला सांगितलं तू उद्या मला माझ्या कॅबिनमध्ये भेट, मी तुला त्यांना सुधारवण्याचा मूलमंत्र सांगतो. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेलो उत्सुकतेने, कॅबिनमध्ये गेलो, आतून कडी लागली आणि माझ्या सणसणीत कानफाडात मारली त्यांनी. आणि मला सांगितलं की अरे नालायका, तुला त्यांना सुधरवायचं आहे तर आधी स्वतःला सुधरव. तू सुधारल्याशिवाय ही मुलं कशी सुधारतील? त्या एकाच वाक्याने आपण म्हणतो ना आयुष्यात किक लागली, किक, तशी किक लागली आणि
स्वतःला सुधारवण्याचा प्रवास सुरू झाला. आता स्वतःला सुधरवणं ही तर खूप मोठी किंवा अगदी आयुष्यभर चालणारी गोष्ट. पण स्वतःमध्ये बदल घडवून आणायला तुझी जी सुरुवात झाली, तू ते कोणते कोणते बदल मग स्वतःमध्ये घडवून आणलेस? प्रांजळपणे सांगायचं तर हे फार मोठं विधान होईल. बदल हे घडून आणलेच जात नाहीत असं मला वाटतं. ते आपल्या प्राप्त परिस्थितीत आपण ज्या वातावरणात वाढतो, ज्या दिशेला आपण जातो, त्यावेळी तसे तसे ते घडत जातात. त्यामुळे घडवलं काहीच नाही. त्याच दरम्यान माझा इंटरव्ह्यू घेतला होता बरं का, डीएडच्या सुरुवातीलाच, अगदी म्हणजे पहिल्याच महिन्यात. तो पहिला 1-2 महिनेच टर्निंग पॉईंट तो ठरला माझा. आणि तिथे मला एक प्रश्न विचारला. आता मॅनेजमेंटचा स्टुडंट, त्यामुळे त्यांना इंटरव्ह्यू दाखवावे लागतात, म्हणून मला बसवलं पुढे. ॲडमिशन तर फिक्स होतं, पण त्यांनी विचारलं की अपने देश के राष्ट्रपति कौन है. मी म्हटलं क्या बात कर रहे, अब्दुल कलाम. नो नो नो, पूरा नाम बताइए. मी म्हटलं APJ अब्दुल कलाम. नो नो नो, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ APJ. आता झाली पुन्हा दांडीगुल व्हायची परिस्थिती. एवढं कोणाला खोलात माहिती. आणि त्यावेळेला तर गुगल वगैरे नव्हतं, लगेच मोबाईलवर बघून आणि सांगेल. आणि माझी एक सवय होती, म्हणजे 2-3 ज्या गोष्टी मूलभूत भगवंताने माझ्यामध्ये दिल्यात ठासून, की माझी शोधकृती पहिल्यापासून आहे, एकपाठी आहे. मी पहिल्यापासून ठरवलं की ठरवलं. मग माझा मामा आहे, तो कल्याणचाच, माझा रखमाची दोंडीमो नलावडे म्हणून माझा सख्खा मोठा मामा कल्याणकरच आहे तुमचा. आणि त्याला मी फोन केला. त्याला वाचनाची फार आवड होती. तो म्हणाला, अरे तुझा रॉंग नंबर लागलाय म्हणे बहुतेक, तू का पुस्तकाची चौकशी करतोस. कारण पहिलाच महिना होता ना सुधारण्याचा. तू बरा आहेस ना, अब्दुल कलामांचं काय सुपारी विपारी घेतो की काय, अशी परिस्थिती होती. तर म्हटलं तसं नाही, मला जरा सांगणार आहे मामा. त्यांनी विचारलंय, ते काय इंटरव्ह्यू परत घेणार नाही, पण डोक्यात राहतं ना आपल्या कधी असं एखाद्या चित्रपटाचं नाव नाही आठवलं, गाणं नाही आठवलं. तसं अगदी साधं झालं, फार मोठं काही तत्वज्ञान सांगणार नाही. तो म्हणतो, अरे मलाही माहीत नाही, पण ते आता राष्ट्रपती आहेत ना, तो नुकतंच त्यांचं एक आत्मचरित्र आलंय आणि ते मराठीत आहे, कारण तेव्हा इंग्लिशशी काही संबंध पण नव्हता माझा. तर ते घे तू, अग्निपंख नावाचं एक आत्मचरित्र आहे अनुवाद केलेलं, आणि ते तू घे. आता त्या वयात काय कळतं डॉक्टर. मी म्हटलं ठीक आहे. मग बाकी थोडी माघार घेतली. पण 8-10 दिवसाने पुन्हा त्या डीएड कॉलेजला दांडी मारून ठाण्याची प्रसिद्ध मामलेदार मिसळ चोरून खायला जेव्हा जात होतो, तेव्हा माझे ग्रंथभांडार हे फार जुनं दुकान तिथे आहे. त्या दुकानाच्या बाहेर एका सुतळीला हे मला लटकलेले दिसले, असं पुस्तक. पूर्वी बघा, म्हणजे अजूनही पूर्वी ठोकळे वगैरे पुस्तक अशी बाहेर लटकत ठेवायचे सुतळीला. म्हटलं हा कोण माणूस आहे, अग्निपंख. तर ते म्हणाले हे पुस्तक आहे, आता त्यांचं आत्मचरित्र मराठीमध्ये आलंय. मी ते विकत घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. लगेच ठेवून दिलं पहिल्या 3-4 पानामध्ये. पुन्हा तेच. सुरुवातीला तुम्ही जर वाचला असेल तर फिजिक्स वगैरे आहे ना त्याच्यामध्ये, PSLV सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. नाही 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 म्हटलं, अरे परत त्या मार्गाला जायचं नाही आपल्याला. हा माणूस आपली वाट लावेल पुन्हा. आपण कुठे आत्ता कुठे बाहेर आलोय, हा माणूस परत तिकडे निघून जाईल आपल्याला. आयुष्यात सगळ्यांच्या जवळ जाईल, याच्या जवळ जाणार नाही मी. आणि पुन्हा फेकून दिलं साईडला माझ्या रूममध्ये कोपरी गावातल्या, आणि झोपलो. 8-10 दिवसांनी पुन्हा काय गंमत झाली माहिती आहे का, ते पुस्तक पुन्हा हातात आलं असं चालता चालता. आणि त्याचं मलपृष्ठ आहे मागची बाजू, माधुरी शानबाग यांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे. तिथे अगदी 7-8 ओळी लिहिलेल्या आहेत. त्या फक्त वाचल्या की तामिळनाडूतल्या रामेश्वरम या छोट्याशा खेडेगावातल्या एका अशिक्षित नावाड्याचा मुलगा या देशाचा राष्ट्रपती झाला, असं ते आहे सगळं उद्बोधन. तर ते 7-8 ओळी वाचले आणि ठीक आहे ना म्हटलं, झालं, आनंदाची गोष्ट आहे, कॉंग्रॅट्स. झोपलो. खोलात कशाला जायचं, कारण सर्वात सोपी गोष्ट असते एखाद्याचं अभिनंदन करणं, टाळ्या वाजवणं. मी ते केलं. तो खरा टर्निंग पॉईंट. रात्री 2:30च्या सुमारात अब्दुल कलाम आले. आजपर्यंत कोणाकडे गेले नव्हते ते, असं माझ्याकडे आले, ते पण कोपरी गावात. आणि त्यांनी 2-3 कानफडात वाजवले माझ्या. आता ही अतिशयोक्तीने हे स्वप्न खरं आहे, आम्ही खरी स्वप्न जगतो आणि खरी स्वप्न बघतो. त्यांनी 2-3 कानफडात वाजवल्या आणि सांगितलं, अरे नालायका, या भारत भूमीमध्ये, या भारत देशामध्ये एका नावाड्याचा मुलगा राष्ट्रपती होऊ शकतो, तर एका शिक्षिकेचा मुलगा शिक्षक का होऊ शकत नाही. माझी आई शिक्षिका आहे आणि माझ्या आईला या क्षेत्रातला जनगणनेचा उत्कृष्ट असा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहे. आता तुम्हाला कळलं असेल व्हेंटिलेटर किती जोरात लागला असेल. शिक्षिकेच्या मुलाची ही अवस्था त्यातून. आणि माझा मोठा भाऊ 3 वर्षांनी जो माझ्यापेक्षा मोठा आहे, तो त्याच पिरियडमध्ये VPMS पॉलिटेक्निक ठाणा इथून
मुंबई विभागातून पहिला आणि महाराष्ट्रातून दुसरा आलेला आहे. आणि मग अब्दुल कलामांच्या नादी लागलो मी. सकाळी उठलो, आईला विचारलं, आई अशी भानगड झाली का माझ्याबाबत, काहीतरी लोचा होतोय माझ्या डोक्यात 1 महिन्यापासून. मी तिला एक प्रश्न विचारला की आई तू का मला शिक्षक व्हायला टाकलंस. तिने मला ते उत्तर दिलं, ते आजही मला आठवतं आणि ते खरं आहे की प्रत्येक IIT इंजिनियरच्या मुलाला वाटतं किंवा त्या पालकांना वाटतं की माझा मुलगा इंजिनियर व्हावा. डॉक्टराच्या मुलाला कदाचित वाटतं की आपणही डॉक्टर व्हावं. बिझनेसमन असतो, ते म्हणतात अरे तू काही नाही तर माझा धंदा सांभाळशील, व्यवसाय करशील. पण आई म्हणाली, या भारतात, आपल्या देशात आजही कुठल्या शिक्षकाला मनापासून असं वाटत नाही की आपला मुलगा किंवा मुलगी शिक्षक व्हावा. ही एवढी वाईट अवस्था आपली आहे आणि म्हणून तू व्हायला पाहिजेस. आणि मग मात्र मागे बघितलं नाही आता. मग गपचूप कॉलेजला गेलो, त्या निकाळजे सरांच्या पाया पडलो, पुस्तकं हातात घेतली, वर्षभराचा अभ्यास. अहो काही नसतं त्या पुस्तकामध्ये, ऐका माझं तुम्ही. 8-10 दिवसामध्ये सगळं उरकून घेतलं. आजही पानन पान विचारा. शालेय व सहशालेय उपक्रमांतून सर्वांगीण विकास करणे म्हणजे मूल्यमापन, अशी व्याख्या बिख्या, त्याला 2 मार्क 4 मार्क सगळं आलं त्याच्यातलं. आणि पहिल्या वर्षी मला DEdला फर्स्ट क्लास मिळाला, दुसऱ्या वर्षी डिस्टिंक्शन मिळालं आणि मी अत्यंत चांगल्या गुणाने पास झालो. बदलाला सुरुवात झाली. हो सर. म्हणजे स्वप्नात आलेले APJ अब्दुल कलाम हो आणि प्रत्यक्षात असलेली आई, हो, ह्या कॉम्बिनेशनमुळे तो बदल चालू झाला. तुमची पहिली नोकरी कुठे होती? कारण जिल्हा परिषदला तुम्ही जॉईन झालात असं तुम्ही बोलला होतात. हो सर. मी नेमका मेरिट होल्डर होतो, त्यामुळे माझं सिलेक्शन लगेचच्याच भरतीमध्ये 2006ची जी मोठी आमची बॅच होती शिक्षकांची, ठाणे जिल्हा परिषदला अप्लाय केला होता. तिथे मला लगेच, म्हणजे मला कल्याण तालुकाही मिळत होता त्यावेळेला नोकरीसाठी जिल्हा परिषदेमध्ये, कल्याण जिल्हा परिषदमध्ये. पण तेव्हा आईने एक सूत्र सांगितलं आईवडिलांनी माझ्या, की त्यांनी मला सांगितलं आता तू या 2 वर्षात 50% सुधारलायस. म्हणजे व्हेंटिलेटर गेलाय, ICU पण गेला, आता थोडा चालायची वगैरे प्रॅक्टिस करायची. जनरल वॉर्डमध्ये आणला, आता जनरल वॉर्डमध्ये आणला अगदी एका शब्दात. तर आता तुला पूर्ण बदलायचं असेल, अजून तुला काही चांगलं करायचं असेल तुझ्या हातून, तर तुला घर सोडावं लागेल. मग तुझ्यामध्ये 100% बदल होईल. अजून थोडं लांब जा, बघ जग किती मोठं आहे. आणि मग मी जाणीवपूर्वक म्हणतोय, मी ॲक्च्युली मोखाडा तालुका घेणार होतो त्यावेळेला. ठाणे जिल्हा एकत्र होता की नाही, पण घरच्यांनी थोडा विरोध केला की मोखाडा नको, तो फार लांब आहे, ॲक्सेसेबल नाही आहे. मग मी शहापूर तालुक्याची निवड केली. ते अशासाठी की आसनगाव हे रेल्वे स्टेशन होतं, आजही आहे. तिथे कुठेही शाळा मिळाली तरी शनिवार रविवारी मी लिटरली घरी जाऊ शकेल, अशा पद्धतीने ते चालू केलं. आणि 2006ला माझी पोस्टिंग, मी पंचायत समिती शहापूरला हजर झालो 24 जुलै 2006चा तो दिवस. आणि मग आलो शहापूरला. आणि शाळेचा पहिला दिवस कसा होता? पहिल्या दिवशी मी त्या शाळेमध्ये जेव्हा गेलो, त्याच्या आधी लिटरली जवळपास ती शाळा वर्षभर बंद होती. माझ्या आधीचे शिक्षक काही कारणांमुळे बदली होऊन गेले होते किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम त्यांचे होते. आणि मी शाळा वगैरे उघडली तर सगळी धुळीने माखलेली शाळा मला तिथे मिळाली. आणि आपल्या समाजामध्ये गंमत अशी आहे की प्रत्येकाला बाबा आमटे व्हायचं असतं, प्रत्येकाला सिंधुताई सपकाळ व्हायचं आहे. पण जेव्हा खरा एखादा कुष्ठरोगी आपल्याला भेटतो तेव्हा त्याला उचलण्याची आपली हिंमत होत नाही. जेव्हा खरंच एखादा अनाथ बालक दिसतं तेव्हा आपण त्याला उचलू शकत नाही. ती गंमत माझी झाली. सगळा बुरखा माझा उतरला समाजसेवा करण्याचा. आणि मी म्हटलं हे काय आपल्याच्याने होणार नाही, कारण खूप चांगल्या सिक्युअर वातावरणात वाढलो होतो. एकतर एवढ्या लांब घर सोडून जंगलामध्ये, तिथे मोबाईल वगैरे हा प्रकार तेव्हा नव्हता. पण कसं करायचं आपण? आणि मग त्या गावातली काही मंडळी होती आणि त्यांनी सांगितलं, एकतर कातकरी समाजाचे वयोवृद्ध असते, आपल्यात नाही आहेत. त्यांनी सांगितलं की आमची पोरं आहेत की डोबरं आहेत. डोबरं याचा अर्थ जनावरं, गुरं. तू सांग गुरुजी, आमची पोरं आहेत की डोबरं आहेत? म्हणजे तिथल्या कातकरी भाषेत मा सांग, पोरा का डोबरं आहेत? ते म्हटलं हे काय बोलतात असे? अरे म्हणे वर्षभर या शाळेमध्ये माणूस नाही आला कोणी, तू 8 दिवस फक्त थांब. गावातले आमचे हिरामण भोईर म्हणून ग्रामस्थ होते, आमचे पोलीस पाटील होते त्यावेळेचे, हे सगळी मंडळी आली गावामध्ये. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही एक 7-8 दिवस तरी थांबा, आमच्या लेकरांना नुसती दरवाजा उघडा आणि नुसतं बसवा 2-4 तास, आम्हाला आनंद वाटेल, मग वाटल्यास तुम्ही जा. म्हटलं ठीक आहे, एवढी तर माणुसकी शिल्लक होती आपल्यात. आणि मग तो प्रवास सुरू झाला. मी 8 दिवस थांबलो त्या गावामध्ये. आज 17 वर्ष झाली. शहापूर हे माझ्यासाठी आता पंढरपूर झालंय.
आणि मग त्याच्यानंतर तुमची तिथनं दुसऱ्या कोणत्या शाळेत बदली झाली? सुरुवातीला 7 ते 8 वर्ष मी तिथे नोकरी केली. पहिल्या 8 दिवसात मला असा अनुभव आला की अक्षरशः तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल आता सांगताना मला भरून येते. त्या ग्रामस्थांनी त्या देवारातले सगळे देव काढले की काय असा प्रश्न मला पडला आणि माझीच मूर्ती जणू काय तिथे ठेवली पहिल्याच 8 दिवसात. कारण मी काय काम करत होतो, माझी नोकरीच करत होतो मी, मला त्याचे पैसे मिळत आहेत आजही, पण त्यांच्यासाठी तेच खूप मोठं होतं, काहीतरी कोणीतरी करणं, आणि ते त्यांना मोठं वाटलं. मग मी पहिल्यांदा 7-8 वर्ष त्या गावामध्ये होतो. त्यानंतर माझं एक प्रमोशन झालं. मला अलीकडची शाळा मिळाली 10 किलोमीटर, पण माझे ग्रामस्थ फार वाईट हो, फार वाईट. मला प्रमोशन मिळालं. 12वी सायन्स म्हणून आमच्याकडे ऑप्शन होता. अर्थात त्याने काही माझा पगार वाढत नव्हता, पण जवळची शाळा होती आणि मला एकच वर्गखोली होती 7-8 वर्ष. तर त्या ग्रामस्थांनी स्वतःच्या श्रमदानातून आणि पैशातून कोणाचा 1 रुपया न घेता जवळजवळ 2 लाखाची एक वर्गखोली मला बांधून दिली माझ्या निरोप समारंभानिमित्त. आणि त्यांनी आपल्याकडे सत्यनारायणाची महापूजा असते ना, तर ती गावाची सत्यनारायण महापूजासारखं त्यांनी प्रकरण केलं ते. आणि आजूबाजूच्या सगळ्या गावांना आणि अधिकाऱ्यांना आणि तालुक्याचे आमदार, त्यावेळेला माननीय पांडुरंग बरोरा साहेब हे आमचे आमदार होते, त्यांनाही आमंत्रित केलं सगळ्यांना. आणि जवळजवळ 500 ते 600 लोकांची जेवणावळ सुरू झाली. तिथे कार्यक्रम केला गावामध्ये. आणि त्या गावात माझे शाळा व्यवस्थापन समिती आमच्या असते. त्यातल्या एका ग्रामस्थाने माईकवर सांगितलं की आता आमची गुरुजींची जर आमच्या बदली कराल तर आम्ही आमची शाळा तर JCBने पाडूच, पण तुमची जी एक शाळा होती ती पण JCBने लोटून देऊ. आमच्या गुरुजीची बदली करायची नाही. मग त्या नवीन वर्गखोलीत आमची जशी काही मिटिंगच बसली, काय करायचं. मी म्हटलं मी तयार आहे नकार द्यायला. आणि मी ठाणे जिल्ह्यातला पहिला शिक्षक होतो. COना जाऊन मी निवेदन दिलं आणि माझं प्रमोशन मी नाकारलं. माझ्या सोबतचे जे घोडे सर म्हणून माझे असिस्टंट होते तिथेही, त्यांनी सुद्धा ते प्रमोशन नाकारलं. आणि पुढचे पुन्हा 6 वर्ष मी त्या गावामध्ये परिक्रमा करत राहिलो. वा वा. आता त्याच सुमारास संस्थेत म्हणजे संस्था करावी किंवा संस्था रूप काम करावं ही कल्पना कधी आली, कशी आली मनात? 13 वर्षानंतर म्हणजे 2019ला माझी पुन्हा बदली झाली. म्हणून मी दुसऱ्या पाड्यावर, माझ्या आवडत्या आदिवासी पाड्यावर मला काम करायची इच्छा होती. तिथे मी माझी बदली स्वीकारली आणि मी आता त्या शाळेवर आहे. पहिल्यांदा तर आम्ही आमच्या शाळेतल्या मुलांसाठी गावासाठी काहीतरी करायला गेलो आणि त्या मुलांना साहित्य दे, वह्या दे, पेन्सिल दे, पेन दे. कोणाच्या अंगावर कपडे नसतील त्यांना जुने कपडे आण, जुनी भांडी गोळा कर. असं 2-3 वर्ष आमची गेली. पण त्यानंतर आम्हाला एक गोष्ट कळली की या वस्तू गोळा किती करायच्या आणि वाटायच्या किती, हे काही कॉन्क्रीट सोल्युशन नाही आहे ना. मग आम्ही मुलांच्या शिक्षणावरच पूर्ण कॉन्सन्ट्रेट केलं की वस्तू देऊन काय होणार. या मुलांना शिकवलं, पुढची पिढी शिकली तर अधिक उपयुक्त ठरेल या समाजासाठी, भावी पिढीसाठी. म्हणून आम्ही त्या मुलांवर कॉन्सन्ट्रेट केलं. मध्ये एकदा संस्था काढायचा विचार आला माझ्यामध्ये डोक्यात की ट्रस्ट काढूया आपण एक. बरेच लोक सांगतात ना की ट्रस्ट काढा, आणि मी ट्रस्ट काढायला ठाण्याला गेलोही. पण नंतर मला कळलं की चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसलाच चॅरिटीची जास्त गरज आहे, अशा पद्धतीत ते ऑफिस होतं. आणि मग म्हटलं आपण उलटं करूयात काम, की आपण आधी काम करत राहू, फक्त काम करत राहू, आणि त्या कामावर जर लोकांना ट्रस्ट वाटला तर आपोआप कधीतरी ट्रस्ट उभी राहील. तर आम्ही 10 वर्ष कुठलीही ट्रस्ट उभी केली नाही. फक्त आम्ही हजारो माणसं जोडलो गेलो आणि ते काम करत राहिलो आणि ते काम उभं राहिलं. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत तुमचे, आता प्रकल्प कुठले आहेत ते सांग. पहिली तर आम्हाला एक अडचण जाणवली की मुलं शिकत नाहीत ग्रामीण भागामध्ये. कधीपर्यंत शिकतात? 7वी, 8वी, 10वी पर्यंत मुलं शिकतात. 11वीला मुलं ॲडमिशन घ्यायला मागत नाहीत, कारण फीज असते. बरं, ही फीज किती माहिती आहे? 2,500, 5,000, 10,000 रुपये. 10,000च्या वर आजही फीज नाही आहे 11वी 12वीची, पण तीही आमच्या पालकांना जड जाते. मग माझ्याच बेलोली गावामध्ये माझ्याच पहिल्या बॅचची एक विद्यार्थिनी होती. मग ती 10वीला गेली आणि ती 10वीला त्या विभागामध्ये पहिली आली 10वीला, जिला मी 2रीपासून शिकवलं. आणि मी तिच्या घरी गेलो तिच्या आईला भेटायला. तिला वडील नाही, ती अगदी हार्डली 2.5-3 वर्षाची असल्यापासून तिला वडील नाही आहेत. 2 भावंड तिच्या पाठी. आणि मी अभिनंदन करायला गेलो आणि पहिला झटका मला समाजसेवेतला मिळाला तो असा. आई म्हणाली की तुम्ही अभिनंदन केलं त्याबद्दल आभार, पण आता काही आम्ही हिला शिकू शकत नाही, कारण 5च्या 2 मुलांना पण शिकवायचं आहे. हिचं 11वीला ॲडमिशन कसं करायचं आम्ही गुरुजी? डोळखा म्हणून एक गाव आहे, 8 किलोमीटर रोजचं जायचं यायचं, शिक्षणाचा खर्च, जाण्या येण्याचा खर्च, कपडे लत्याचा खर्च कॉलेजच्या. त्यावेळेला टाटाचा साधा मोबाईल होता. मी माझ्या पत्नीला फोन केला टेकडीवर जाऊन आणि म्हटलं अगं असा असा प्रॉब्लेम आहे गं,
की माझी ती शारदा तुला माहिती आहे ना, ती असं अडचण आहे. अच्छा असं आहे का? तेव्हा तर मला माझी मुलगीही नव्हती. तर तिने जे सांगितलं ते मला भावलं आणि मी निर्णय घेतला. शारदाची बॅग आम्ही भरली आणि तिला आम्ही माझ्या घरी घेऊन आलो शहापूरला. आणि शारदाची 12वी झाली. शारदाचं BCom झालं. वर्तुळ कसं पूर्ण होतं बघा डॉक्टर, वर्तुळ पूर्ण होतंय. ही शारदा BCom झाली. शारदा आता MComला आहे. शारदाने टॅली केलं. शारदाने सगळे कॉम्प्युटरचे कोर्स केले. ती जॉबला लागली आणि तिने 1-1.5 वर्ष जॉब केल्यानंतर तिच्याच मनाला वाटलं की मी आता सेटल झाले, आता मी लग्न करणार. आणि मग तिने तो जॉब सोडला आणि एक दिवशी आमच्या घरी आली पुन्हा आणि म्हणाली की मी नोकरी सोडून घरी आली आहे, मला आता संस्थेत काम करायचं आहे. जमलं तर पैसे द्या, नाही तर लग्न होईपर्यंत तरी मी संस्थेत काम करेल. आणि आज आमची शारदा या हॉलमध्ये सुद्धा आहे. नाही, आपण तिला पुढे बोलवूया. आज ही दत्तक योजना किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे? आत्तापर्यंत कमीत कमी 250 ते 350 विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. पण या धीरजनीनं सर सोशल मीडियाच्या माध्यमातून वांद्रे वरळीच्या पुलावरती काहीतरी काम केलंय बरं का. म्हणजे खरा पूल बांधलाय, खरा पूल बांधलाय. बरं. आपण धीरजकडून त्याची गोष्ट ऐकूया. अगदी. माझा आणि संस्थेचा जो प्रवास आहे तो ठाणे ते शहापूर नाही आहे, तो इंडिया ते भारत असा आहे. मी इंडियातून भारतामध्ये गेलो आहे की ज्या भारतामध्ये हायवेपासून 3 किलोमीटर जरी आपण असलो तरी आजही जायला रस्ता नाही आहे, कुठलीही 4 व्हीलर तिथे येत नाही तुमची, अशी बिकट परिस्थिती आहे. मी मे महिन्यात तिथे हजर झालो आणि मला कळलं की त्या मुलांना जायला रस्ताच नाही आहे. 6वी-7वीची मुलं अगोदरच 3 किलोमीटर पायी जातात मोठ्या शाळेमध्ये, मोठ्या गावातल्या. आणि एक कॅनल आहे, बादसाचा कॅनल आहे. त्या कॅनलवरनं अगदी पाण्यातून बुडून डोक्यावर दप्तर घेऊन ती मुलं तो कॅनल क्रॉस करायची. आणि पूल होता, लोखंडी पूल, पण तो अक्षरशः मोडकळीस आलेला होता आणि कधी पडू असं माहीत नाही. मी गेलो आणि काय माझा पायगुण म्हणा किंवा काय माझं नक्षत्र खराब होतं म्हणा, 8 दिवसात तो होता नव्हता तोही पूल ढासळला गेला बऱ्यापैकी. बरं. मग बाकी माझ्यातला हाडाचा समाजसेवक जागा झाला. म्हटलं इकडचं तिकडे झालं आयुष्य तरी चालेल, या मुलांचं आयुष्य दावणीला बांधू शकत नाही मी. आणि मग मी सुरुवात केली खालून, ग्रामपंचायतला विनंती केली, शिक्षण विभागाकडे तोंडी निवेदनं दिली की असं असं आहे. खूप प्रयत्न केले. मग शेवटी सोशल मीडियावर टाकलं आणि सोशल मीडियावर जे काही एवढ्या वर्षात कमवलेलं जे काही धन होतं किंवा ओव्हरऑलच काम करू 17 वर्षाची जी पुंजी होती, ABP माझामध्ये दीपक पळसुले म्हणून माझे मित्र आहेत, आताही ते ABPमध्ये आहेत. आमची एक भाग्यश्री प्रधान डोंबिवलीच्या आहेत पत्रकार, आता त्या पुण्यनगरीमध्ये आहेत. या दोघा-तिघांनी तो प्रश्न उचलून लावला आणि रात्री 7 ते 7:30च्या दरम्यान प्रसन्ना जोशींनी जी बाईट चालवली ABP माझाला, ती रात्री 12 वाजेपर्यंत चालली. एकीकडे होता वांद्रे वरळी सिलिंग आणि एकीकडे जांभूळपाड्याचा तुटलेला पूल. सगळ्याच चॅनलवर TV9, सुनील घरत म्हणजे आमचे स्थानिक पत्रकार आवरायचे, त्यांनी लगेच ते चॅनलला लावलं. रात्री 12:30 वाजता मला माननीय आमदार साहेबांचा फोन आला की डोंगरे गुरुजी तुम्ही इथेही धुमाकूळ घालायला सुरुवात केली बेलोलीवरून. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता हा डोंगरे गुरुजी एकटा पुढे चालत होता. त्याच्यासोबत त्याचा पोळू गुरुजी तोही इथे आहे माणूस, चालत होता. आणि मागे जवळजवळ 250 ते 300 सगळे माझे ग्रामस्थ चालत होते. आणि 8 दिवसामध्ये तो पूल शासनाने आम्हाला बांधून दिला. 8 दिवसामध्ये बांधून दिला तो पूल. आता ही एक दत्तक विद्यार्थी योजना ही एक झाली. अजून कुठल्या कुठल्या योजना आज तुम्ही राबवताय? आपली संस्था विंग्स फॉर ड्रीम्स फाउंडेशन या नावाची आहे. संस्थेचं नाव थोडं अवघड आहे पण काम खूप सोपं आहे. विंग्स ऑफ फायर हे जे अर्थात चरित्र आहे याच्यावरनंच ते नाव. विंग्स म्हणजे पंख आणि ड्रीम्स म्हणजे स्वप्न. आणि अशा विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी संस्था काम करते म्हणून विंग्स फॉर ड्रीम्स असं हे नाव आहे. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल की एका विद्यार्थ्याचा वर्षभराचा शिक्षणाचा खर्च 10,000 रुपये आहे फक्त. मग आम्ही प्रयत्न केले लोकांपर्यंत पोहोचण्याचा, पण आपले हात मर्यादित असतात. आणि मग आम्हाला कळलं की या विद्यार्थ्यांना दत्तक घेतो, दरवर्षी लोक मदत करतात, आम्ही मुलं वाढवत चाललोय, पण या विद्यार्थ्यांना दत्तक तरी किती वर्ष घ्यायचं? नुसतंच देणं देणं देणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं ही शेवटची पायरी येईल कधी? आणि मग आमची एक पुढची योजना उभी राहिली, स्वयंसिद्धा योजना. त्या माध्यमातून आम्ही याच दत्तक विद्यार्थ्यांवर किंबहुना इतर विद्यार्थ्यांवर काम सुरू केलं.
आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट्स हातात घेतले. माझी पत्नी जी MA-BEd आहे, तिने तर नोकरी सोडली आहे शिक्षकाची आणि ती पूर्णवेळ संस्थेचं काम बघते. बर. आणि तिने 2 वर्ष स्वतः टेलरिंग काम शिकलं आणि जवळजवळ 100 ते 150 मुलींना प्रशिक्षण दिलं तालुक्यातल्या शिवणकामाचं. त्यातून आम्ही स्वतःची उत्पादनं बनवायला लागलो. बटवे, पिशव्या, लेडीजला आवडणाऱ्या ज्या गोष्टी असतात किंवा त्यांना गरजेच्या दैनंदिन उपयोगासाठी ज्या गोष्टी असतात त्या करत गेलो. काम उभं राहिलं आणि नंतर त्याच दरम्यान आमच्या आयुष्यात एक देवदूत उभा राहिला. माझा सगळ्यात तरुण मित्र, म्हटलं तर मित्रही म्हटलं तर गुरुसुद्धा, वय वर्ष 72 असलेला माझा सगळ्यात तरुण मित्र श्री NB राणे सर. सर स्वतः इंजिनियर आहेत आणि स्वतः व्यावसायिक आहेत. सरांची स्वतःची फॅक्टरी आहे मुंबईमध्ये. पण सरही आपल्या सगळ्यांसारखे वेडे आहेत या क्षेत्रामध्ये. सरांचं मूळ गाव कणकवली आणि या कणकवली गावावर अगदी हायवेला लागून, कणकवलीच्या अलीकडे 4 किलोमीटरवर एक छोटंसं गाव आहे. तिथे अगदी हायवेला लागून सरांची जमीन आहे वडिलोपार्जित, जशी मॅडमने सांगितलं. आणि त्या जागेमध्ये 10 एकरचं एक स्ट्रक्चर ऑलरेडी उभं होतं बऱ्यापैकी. बरं. सरांचं ते स्वप्न होतंच. आम्ही काहीच नाही, आमची फक्त स्वप्न जुळलीत म्हणून आम्ही एकत्र जुळलोय. वा. आणि तिथे काजूची जी झाडं होती त्याच्यावर आम्ही काम सुरू केलं अजून पुन्हा नव्याने. आणि तुम्हाला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो, 600 झाडं काजूची आहेत आणि जवळजवळ 1200 किलो काजूचं उत्पादन आम्ही तिथे घेतो या विद्यार्थ्यांच्या मार्फत, गरजू कुटुंबांच्या मार्फत. या काजूंच्या विक्रीतून तिथे कलिंगडं घेतो. 10 एकरमध्ये ॲग्रो टुरिझम आम्ही डेव्हलप करतोय. आणि हे सगळं सुरू करताना मग तो स्वयंसिद्ध प्रोजेक्ट बहरास आला. मला थोडं शारदाकडे यायचंय. आत्ता सुद्धा इथे बसलेले असताना तुझ्या डोळ्यासमोरून तुझा पण सगळा प्रवास हा नक्कीच गेला असणार. तू कुठे होतीस आणि आज तू आयुष्यामध्ये कोणत्या टप्प्यावरती आली आहेस. आणि या टप्प्यामध्ये तू गुरुजींना भेटलीस, गुरुजी तुला भेटले, मग आता तू संस्थेचा भाग आहेस. तू जेव्हा मागे वळून आत्ता पाहतेस इथं बसून, तुझ्या डोक्यात येणाऱ्या आठवणी कोणत्या आहेत? आत्ता तुला काय आठवते? मला तरी पहिले म्हणजे मी जेव्हा लहान होते ना, तिथून मला सगळं आठवते. म्हणजे आता मला भरून येते. सर आले ना तेव्हा माझी लाईफ म्हणजे सेटल झाली असं मला वाटतं. म्हणजे पुढे शिक्षण घ्यायला लावल्यानंतर हे मला काही माहितीच नव्हतं, पण हे सरांमुळे झाले. म्हणजे माझ्या लाईफमध्ये सर हे देव आहेत असं मी समजते. सर मी बाकीचं बोलेल हे मला नाही. आम्ही तुझ्या भावना नक्कीच समजू शकतो. तू जी 2 वाक्य 3 वाक्य बोलतेस त्याच्या मागचा इतिहास आम्ही सगळे नक्की समजू शकतो. धीरज, तू असं काम करत राहणार मुलांच्या सोबत, हो सर. विद्यार्थ्यांसोबत. तुझं नेमकं ध्येय काय आहे? पुढं तुला काय करायचंय? सर, ध्येय म्हणण्यापेक्षा आमची काही ब्रीदवाक्य आम्ही ठरवलीत. पहिलं तर असं आहे की आम्हाला 1 लाख रुपये देणारा एक माणूस आयुष्यभर नाही भेटला तरी चालेल. 1-1 रुपये देणारी 1 लाख माणसं आम्हाला जोडायची. त्यानंतर दुसरं आम्ही एक ठरवलं होतं की सातत्य आणि प्रामाणिकपणा या 2 गोष्टी जपायच्या. मला शाळेतलं गणित कधीच कळलं नाही, पण देवाच्या दयेने किंवा चांगली माणसं, चांगले मित्र, चांगले संस्थेतली लोक माझ्यासोबत आली म्हणून मला असं वाटतं की मला आयुष्याचं गणित कळलं मुलांच्या. आणि ते सोडवण्यात मला जास्त रस होता. आणि मग आम्ही सगळे मिळून ते गणित सोडवायचा आता प्रयत्न करतोय. ही जी मुलं आहेत ना सर, ही मुलं गरजू होतकरू मुलं, विद्यार्थी, ही मुलं म्हणजे आमचा श्वास आहे. आणि यांना यशाचा शिखरावर नेणं, एक चांगला नागरिक घडवणं हाच आमच्या आयुष्याचा ध्यास आहे. आम्ही हे काम करतोय. आमचं अंतिम ध्येय असं आहे की ही सगळी जी मुलं आहेत प्रत्येकाची एक आवड निवड असते. त्याला त्याच्या आयुष्यात काहीतरी आवडत असतं आणि त्या मुलांसाठी एक शिक्षणाचं नंदनवन आम्हाला उभं करायचं आहे. तुझ्याशी बोलताना गेला तासभर मला असं सतत जाणवतंय की या सत्राला काय म्हणावं. तर शीर्षक खरं म्हणजे सत्राच्या सुरुवातीला येतं, पण मला सत्राच्या समाप्तीकडे ते शीर्षक डोळ्यापुढे येतंय की अग्निपंख ते स्वप्नपंख.
आणि या स्वप्नपंखांमध्ये एक खूप कंटिन्युटी आहे. ती अब्दुल कलामांच्या पासून आहे, त्यांच्या आधीपासूनच्या लोकांकडून आहे, जी तू आज तुझ्यामधून या आदिवासी क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोयस. आणि तो करत असताना आमच्या असं लक्षात आलं की तुझ्या बाबतीमध्ये आता हेच कळत नाहीये की जीविका कुठली आणि उपजीविका कुठली. या दोघांच्याही मध्ये एक अभेद निर्माण झालेला आहे. आणि तो अभेद निर्माण होण्याचं कारण असं आहे की तू आत्ता म्हणालास तसं तू आणि मुलं हे वेगळे राहिलेच नाहीत. इथं मी जेव्हा तू म्हणतोय तेव्हा खरं म्हणजे मी तुम्ही आणि मुलं असं म्हणेन, म्हणजे तुझा आम्हीचा सेन्स मला त्याच्यामध्ये घेता येईल. आणि तू असं म्हणालास, दोन गोष्टी मला खूप आवडल्या की श्वास हाच ध्यास आहे. श्वासामध्ये जर ध्यास मिळाला तर तुम्हाला वेगळं काही करावं लागत नाही. आणि मला वाटतं वेगळं काही करावं लागत नाही हाच तो धागा आहे जो जीविका उपजीविका ह्या सगळ्या संबोधनांना कुठेतरी मागे टाकतो. आपण नेमकं कसं जगायचं याचा पर्याय धीरजनेच नाही तर आधीच्याही 4 जणांनी आपल्याला असं सांगितलं की तो पर्याय आपल्या समोर असतो, पण तो आपण शोधत नाही. या सगळ्या 5 सत्रांमध्ये एक शोध होता. तो शोध होता पर्यायांचा. आणि ते पर्याय कधी चुकीचे सापडतात, कधी बरोबर सापडतात, कधी पाठी नेणारे सापडतात, कधी पुढे नेणारे सापडतात. पण त्या प्रत्येक पर्यायावरती सुद्धा नंतर विचार करून कृती करायची असते. आणि तो पर्याय तुला कसा कसा सापडत गेला हे तुझ्या आत्ताच्या कहाणीतून आम्हाला कळलं. तू म्हणालास की आपण कुठल्या जागी असतो ते कळलं पाहिजे. ते मला वाटतं फार महत्वाचं आहे की आपण आपल्या जागी असतो, समोरचा माणूस त्याच्या जागी असतो. त्याला समजून घेण्यासाठी पूल बांधणं महत्वाचं असतं. आणि तो पूल बांधल्यावरती तो मी बांधला असं म्हणायचं नसतं, कारण आयुष्य म्हणजे काय, मातीत मिसळणं असतं. धीरज, तू आणि शारदेच्या रूपाने इथे उपस्थित असलेली कितीतरी मोठी विश्रब्ध शारदा, ही सगळी मुलं म्हणजेच शारदा आहे. म्हणून शारदा ही विद्येची देवता आणि विद्येसाठी आसुसलेला विद्यार्थी हेही शारदेचंच रूप आहे. ते आमच्या सगळ्यांच्या समोर आलं. खूप 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 कौतुक आणि प्रचंड शुभेच्छा.